नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत उन्हाळी वाळवणाची रेसिपी, जी की माझी तर खूप फेवरेट आहे, जी आहे बटाटा साबुदाण्याची चकली, ज्याला उपवासाची चकली असेही म्हणतात। तर चला मग मी तुम्हाला आज दाखवणार आहे एका खास ट्रिक बरोबर ही चकली एकदम खुसखुशीत कशी बनवायची, म्हणजे दात नसणारेही ही चकली खाऊ शकतात अशा पद्धतीची ही चकली या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होणारी आणि एकदम कमी वेळ घेणारी, जे पहिल्यांदा बनवत असेल त्यालाही बनवता येणारी न चुकणारी चकली। चला मग कशी बनवायची बघूया। या ठिकाणी मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा नॉर्मल जो आपण खिचडीसाठी वापरतो ना, तोच साबुदाणा आहे। आता पावशेर साबुदाणा आपण मस्त असा 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 इंच बुडेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालून ठेवायचं आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा। म्हणजे ज्या पद्धतीने आपण खिचडी करण्यासाठी भिजवतो ना, त्याच पद्धतीने हा साबुदाणा आपल्याला रात्रभरासाठी भिजवून घ्यायचा आहे। तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साबुदाणा भिजून तयार आहे। बघा कसा एक एक दाणा छान फुललेला आहे, मस्त असा एकदम सुट्टा सुट्टा हा साबुदाणा बनून तयार झालेला आहे। आता आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून आपली चकली छान खुसखुशीत होते आणि आपला साबुदाणा हा छान मऊसूत बनून तयार होतो। या ठिकाणी मी एक कडकडीत गरम उकळीचं पाणी करून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला ह्या भिजलेल्या साबुदाण्यावरती घालायचं आहे। हो, पाणी एकदम कडकडीत गरम उकळीचं करून घ्या आणि बघा पाण्याचे काय असं ठराविक प्रमाण नाही आहे, तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे एवढं पाणी घालायचं, जे की खूप जास्त वरही येणार नाही, पण साबुदाणा छान आपला त्या पाण्यामध्ये भिजला जाईल अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे। जास्त पण नका घालू आणि कमी पण नका घालू, तर व्हिडिओत तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तेवढंच पाणी घाला, त्याचं काही विशेष असं प्रमाण नाही आहे। तर आपण रस्साची एकदम अशी भाजी असते ना बघा, रसरशीत, त्या पद्धतीने हे पाणी ठेवायचं, पातळ नको किंवा घट्ट नको अशा पद्धतीचं। आता हे 2 ते 3 तासासाठी साबुदाणा हा आपल्याला असाच झाकून बाजूला ठेवायचा, जास्त काही थंड वगैरे करत बसायचं नाही, तसाच तो साईडला ठेवायचा। आता आपण काय करू, पावशेर साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत। आता हे उकडून घेतलेले बटाटे संपूर्ण थंड झाले की मग त्याची साल काढायची आणि अशा पद्धतीच्या बारीक किसणीने हे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहे। बटाटे किसल्यामुळे काय होतं, ते साबुदाण्यात छान एकजीवही होतात आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहत नाही। चुरले तर त्याचे मोठे मोठे जे तुकडे असतात ना, ते सोऱ्यामध्ये फसून आपली चकली गोल येत नाही, त्याचे तुकडे पडतात। त्यामुळे घेताना ना बटाटे अशा पद्धतीने बारीकसर किसणीने किसूनच घ्या आणि प्रमाण लक्षात ठेवा, पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे अशा पद्धतीचं आहे। तर आता चला 2 ते 3 तासाच्या नंतर हे बघा आपला साबुदाणा छान असा चिकटसर झालेला आहे, मस्त फुललेला आहे। आता हा चिकट झालेला साबुदाणा आपल्याला पूर्ण आपण जे किसून घेतलेत ना बटाटे त्यामध्ये घालायचा आहे। आता आपण ह्या चकलीमध्ये जास्त काही वापरणार नाही आहोत, फक्त चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा लाल तिखट। आता जर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही जिरे वगैरे टाकू शकता। आता आणखी एक तुम्हाला खास टिप सांगते, ज्याने की आपल्या चकल्या छान अशा खुसखुशीत होणार आहेत। ती म्हणजे काय, तर 10 मिनिटं छान आपल्याला तळ हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे साबुदाणा आणि बटाटे छान कुस्करून घ्यायचे आहेत। तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान एकजीव करत आपल्याला हे कुस्करून घ्यायचे आहे। जितका साबुदाणा तुमच्या बटाट्यात एकजीव होईल ना, तितकी चकली छान तुमची खमंग येईल। तर 7 ते 8-10 मिनिटं छान तुम्ही असे हे कुस्करून घ्या। जर वाटते हात दुखतोय, होत नाही किंवा करता येत नाही, तर अशा पद्धतीचं जे पावभाजी करताना आपण मॅशरचा उपयोग करतो ना, त्या मॅशरने अशा पद्धतीने छान दाबून आपल्याला हे एकजीव करायचं आहे। म्हणजे काय होतं, चकली आपली छान खुसखुशीत होते, तुटत नाही बनवताना किंवा तेलात टाकल्याच्या नंतर साबुदाणा फुटून अंगावरही येत नाही। तर ही मेन टिप लक्षात ठेवा। आता चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलं। आता हे घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि तिखट हे संपूर्ण आपल्या मिश्रणात एकसारखं लागलं जावं। आता तुम्हाला जर या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा वापरायचा असेल, तर तो तुम्ही वापरू शकता। तर कुणी कुणी जिरे किंवा ओवा घालतं, तेही तुम्ही वापरू शकता। पण मी या ठिकाणी एकदम काहीच नाही टाकलेलं, अशा पद्धतीने फक्त मीठ आणि लाल तिखट घातलं। आता अशा प्रकारचा एक सोऱ्या घेतला, त्याला चकलीची ताटली लावून घेतली आणि अशा पद्धतीने हे मिश्रण त्याच्यामध्ये भरून घेतलं।
मिश्रण भरताना घ्यायची काळजी म्हणजे मिश्रण हे आपल्याला छानसर असं चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने छान दाबून असं मिश्रण भरायचं आहे. भरताना कुठेही मध्ये गॅप ठेवू नका, जेणेकरून आपली चकली तुटणार नाही. असा मध्ये थोडासा गॅप ठेवला की त्यात हवा राहते आणि आपली चकली टाकताना ना ती तुटून जाते. त्यामुळे सोऱ्या भरताना छान अशा पद्धतीने दाबूनच भरा. नंतर बघा, हे बघा अशा पद्धतीने मी सोऱ्या भरलेला आहे. झाकण लावून आपण छान अशी चकली पाडून घेऊ. आता चकली सुरुवातीला मी फॅन खाली टाकत आहे, त्यानंतर उन्हामध्ये टाकणार. तुम्ही असे करू शकता किंवा लगेचच उन्हामध्ये ही चकली टाकली तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने जी किराणा मालाची येते ना गोणी, त्याच्यावरती मी ह्या चकल्या टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर त्याच्यावर टाका किंवा एखादी कॉटनची ओढणी वगैरे असेल त्याच्यावर टाकल्या तरीसुद्धा ह्या चकल्या चिटकत नाही, छान निघतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या चकल्या संपूर्ण टाकून घेत आहे. भरपूर साऱ्या चकल्या होतात ते पाव किलो साबुदाण्यामध्ये. तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणात करायच्या असेल तर तुम्ही 2 किलो या ठिकाणी बटाटे वापरू शकता. म्हणजे साबुदाण्याच्या डबल आपल्याला बटाटे घ्यायचे आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भरपूर साऱ्या चकल्या झाल्या. आता आपण त्या उन्हात छान 2 दिवस वाळून घेऊया. त्यानंतर हे बघा वाळून पण आपल्या चकल्या भरपूर झालेल्या आहेत. आता तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या फॅन खाली सुद्धा वाळवू शकता. त्यानंतर जेव्हा डब्यात भरायच्या त्यानंतर 1 दिवस त्याला ऊन द्या किंवा जर उन्हाची सुविधा असेल तर मग छान या कडकडीत उन्हात आपल्या वाळून तयार होतात. तर बघा चकल्या आपल्या किती मस्त झाल्या. तुम्हाला ह्यात तळूनही दाखवते. तर तेल या ठिकाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी. तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतरच ही चकली आपल्याला त्याच्यामध्ये सोडायची आहे. लक्षात ठेवा कमी गरम तेलात घालू नका, ही चकली आपली तेल पिल. तेल छान गरम करून घ्यायचं, मगच चकली त्यात सोडायची. बघा टाकल्यानंतर अशा पद्धतीने लगेच चकलीवरती आली पाहिजे. बघा किती खुसखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत. आणि ह्या चकल्या तळण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, लगेचच ह्या चकल्या आपल्या तळून होतात. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला आणखी चकल्या तळून दाखवते. किती खुसखुशीत झाल्यात. टाकल्यानंतर लगेचच फुलून वरती येते. याचा अर्थ असा की आपल्या चकल्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. दातावाले काय बिगर दातावालेही ह्या चकल्या आनंदाने खाऊ शकतात. अशा पद्धतीच्या आपल्या चकल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांना नक्की पाठवा. म्हणजे काय की ज्याला येत नाही तेही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ह्या चकल्या बनवू शकतात. तर एक चकली तुम्हाला मोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत ही चकली झालेली आहे. जवळूनही तुम्ही बघू शकता, दिसते की एकदम खुसखुशीत आहे, कडक झालेली नाही आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आणि पुढची कुठली वाळवणाची रेसिपी तुम्हाला पाहायची आहे तेही मला सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.